राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीवर तीव्र टीका व्यक्त करत म्हटलं आहे की महाराष्ट्र सध्या ICUमध्ये आहे. महापालिका निवडणुकीनंतर मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. पराभवानंतर कार्यकर्त्यांना धीर देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आणि सांगितलं आहे की आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता राज्य ICUमध्ये असल्यासारखं वाटतंय. जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिला आपण सूज म्हणू शकतो. ही एवढी घाणेरडी सूज आहे. अनेकांना वाटतं हे जे काही चालू आहे ते कायमस्वरूपी आहे, पण कायमस्वरूपी काहीच नसतं. प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असते. सत्तेत असणाऱ्यांना इशारा देत त्यांनी म्हटले की सत्तेत असणाऱ्यांनाही एक्सपायरी असते. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्र ICUमध्ये नव्हे तर कोरोना काळात किंवा उबाटाच्या राज्यात असताना ICUमध्ये होता. मात्र महायुतीने राज्याला बाहेर काढण्याचं काम केलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की अनेक प्रकल्पांना महायुतीने चालना दिलेली आहे आणि मुंबईतील अनेक प्रोजेक्ट्स यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे सूज उतरवण्याचं काम महायुतीनं केलं आहे. भविष्यात महाराष्ट्र अग्रेसर घेऊन जाण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य आणि राज ठाकरे यांचं सहकार्य आम्ही घेणार आहोत. हे बघा, आता हा विलीनीकरणाचा मुद्दा मागे पडत चाललेला आहे. आज अजितदादा हयात नाहीत म्हणून आता कोणी काय स्टेटमेंट केलं, काय ठरलं होतं, काय बोलणं झालं होतं, या प्रत्येक वाक्याला आता प्रश्नचिन्ह मिळत चाललेलं आहे. म्हणून भुजबळ मागे एकदा राज्यसभेवर जायच्या तयारीत होते, परंतु आता नेमकं त्याच्यावरचे समीकरण सर्व बदलल्यामुळे आता कोण राज्यसभेवर जाईल, कुणाची वर्णी लागेल, यावर आता भाष्य करणं मला वाटतं गैर आहे. राज ठाकरे असं म्हटले की महाराष्ट्र सध्या ICU मध्ये आहे आणि हा विकास नाही तर सूज आहे. महाराष्ट्र हा ICUत नाही, ICUची जी होता करोनाच्या काळामध्ये किंवा उबाटाच्या राज्यामध्ये ज्या ICU मध्ये होता त्याच्यातून बाहेर काढायचं काम आता महायुतीने केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल अनेक प्रकल्पाला चालना दिलेली आहे. मुंबई मधलेच अनेक प्रोजेक्ट हे रन झालेले आहेत. म्हणून अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असतील, या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पाहिल्या ते झालेल्या आहेत. नवी मुंबईचं विमानतळ असेल, या सर्व गोष्टी आता रन झालेल्या आहेत, म्हणजे थांबलेल्या नाहीत, आता चालू झालेल्या आहेत. म्हणून सूज उतरवण्याचं काम या महायुतीने केलेलं आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रेसर घेऊन जाण्यासाठी सर्वांचं सहकार्य, राजसाहेबांचं सुद्धा सहकार्य आम्ही घेणार आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.